मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे। येणाऱ्या 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटीमध्ये सामूहिक आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा काही वेळापूर्वीच जरांगे पाटील यांनी केली। आपल्यासोबत स्वतः जरांगे पाटील आहेत। पाटील, या अगोदर जवळपास 6 उपोषण आमरण उपोषण याच अंतरवली सराटीमध्ये झाले। त्याच मागणीसाठी पुन्हा एकदा 7व्यांदा तुम्ही आमरण उपोषण करताय 25 पासून। हो, 25 जानेवारीला आमरण उपोषण आम्ही सुरू करतोय पुन्हा। कारण अंतरवलीत आमरण उपोषण जे स्थगित केलं होतं ते 25 जानेवारी 2025 ला सकाळी 11 वाजता पुन्हा मी सुरू करणार आहे। कठोर आमरण उपोषण करून समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेत आणि पवित्र्यात मी आलेलो आहे। कारण आता सरकार तेच होतं मागे, आता तेच आहे। मागण्या सगळ्यांना माहिती आहेत, नव्यानं सांगायची गरज नाही। त्याच्यामुळे सगळ्यांच्या मागण्या पाठ झालेल्या आहेत त्यांच्या। आता मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र पाहिजे राज्यात, कारण मराठा आणि कुणबी एकच आहे। शेतकरी राज्यातला, या राज्यातला मराठा समाज हा शेतकरी, म्हणजेच पूर्वी कुणबी शब्द होता, त्याला सुधारित शब्द शेती आलेला आहे। म्हणजे आम्ही सगळे शेतकरी आहेत मराठी, म्हणजे सगळे कुणबी। तो अध्यादेश आम्हाला पाहिजे, अंमलबजावणी पाहिजे की सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा। हैदराबादचं गॅजेटचं, सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, औंध संस्थांमध्ये खूप पुरावे, हे सगळे गॅजेट आम्हाला तातडीनं आता लागू पाहिजे। सगळ्या स्वाऱ्याच्या अंमलबजावणीला 26 जानेवारीला 1 वर्ष पूर्ण होते अध्यादेशाला, परंतु आणखीनही त्या अधिसूचनेचं त्यांनी अंमलबजावणी केलेली नाही, तीही आम्हाला पाहिजे। सगळ्या केसेस मागे घेऊ म्हणले होते, त्याही आणखीन घेतलेले नाहीत। शिंदे साहेबांच्या समितीनं गठीत केलंय, त्या नोंदी शोधायचं काम सगळं बंद पडलंय, प्रमाणपत्र देण्याचं काम बंद पडलंय, कक्ष स्थापन केले होते तेही बंद केले, व्हॅलिडिटी देणं बंद केलं, आमचं देशी देऊन EWS आरक्षण घातलं, तेही आम्हाला पाहिजे। या ज्या एकूण सगळ्या आमच्या मागण्या आहेत। मराठा आरक्षणासाठी बलिदान केलेल्या कुटुंबाचे निधी जाणून बुजून दिला नाही, आणखीन त्यांना सरकारी नोकऱ्या देऊ म्हणलं, आणखीन दिलं नाही। मग तुम्ही किती दिवस मराठ्यांच्या जीवनाशी खेळणार आहे? शेवटी आम्हाला बी काय अंत आहे का नाही आमच्या सहनशीलतेचा? आम्हाला काही मर्यादा आहेत का नाही? त्यामुळे आता नाही, आता हे खूप सहनशीलतेचा पलीकडे गेलेला विषय। परंतु सरकार जरी मागं तेच होतं, पुन्हा तेच असलं तरी पण त्यांना वेळ देणं गरजेचं होतं, कारण ते नव्यानं आलेत। आता त्यांना वेळ पाहिजे म्हणून डिसेंबर जानेवारी 2 महिन्याचा वेळ दिला। 2 महिन्याच्या आत तसं तर या अधिवेशनात पूर्ण विषय त्यांनी मार्गी काढले पाहिजे, ही आमची मूळ मागणी, की तुम्ही पूर्ण मागण्या आमच्या अधिवेशनातच काढा। 25 जानेवारीच्या आत पुन्हा त्यांनी नाही दिलं तर या राज्यातला मराठा समाज पुन्हा एकत्र येणार। इथं उपोषण होणार, सामूहिक उपोषण होणार, पण सामूहिकला थोडं आता मीच मागं घेतलंय की पोरांना नाही सहन होत, काय बिना जेवणात सहन होत नाही। त्यानंतर चर्चा केल्यावर लक्षात आलं, पण ज्यांना मनाने बसायचं ते बसा, कोणालाही बळजबरी असणार नाहीये बसायची। घरच्याचा विरोध असून तुमच्या कुटुंबाचा तर अजिबात बसायचा कोणीच बसायचं नाही। तुम्ही इथे येऊन बसले मुंबई सारखं तरी चालतंय, येताना जेवणा खावण्याचं सगळं साहित्य घेऊन यायचं, पीठ मीठ सगळं, भाजी भाकरीचं 15-15 दिवस पुरण असं सरपणं फिरपणं, तिकडून चुली फिली घेऊन यायचं। येताना कपडे बाजा, खाटा रगी गोधड्या सगळं घेऊन यायचं, इथंच पडायचं, इथंच खायचं आणि इथंच झोपायचं। तांदळाचे कट्टे फिटे घेऊन यायचे, इथं जिकडं जागा मिळेल तिकडे बसायचं, जिकडे मिळेल तिकडे उठायचंच नाही। तू उपोषणच करावं म्हणून काय माने काय, इथं बसायचं खुशाल बिनधास्त सगळ्यांनी। पण मराठा समाजाला विनंती आहे, उद्यापासून गावागावात आपण आपल्या गावात बैठक सुरू करा। कुणी तुमच्या गावात येऊ नाही येऊ, कुणी निरोप सांगायला येऊ नाही येऊ, महाराष्ट्रभर राज्यातल्या मराठ्यांनी स्वतःच्या गावात स्वतःच बैठका घ्यायच्या। गावात किती वाहन आहेत सगळे वाहन जमा करायचे, सगळ्या मोटरसायकली, आणि गावातच वर्गणी करायची। दुकानदाऱ्या बंद करायला लावायच्या, वर्गाने जमा केलं नामकं केलं तर गावातल्या वाहनाला जेवढं भाडं लागेल, जेवढं डिझेल लागेल ते पैसे जमा करायचे। आपलेच वाहन, आपलेच पैसे आणि आपलंच गाव सगळं भरून आणायचं। ट्रॅक्टरात भरू ट्रायल तर कशात बसायचं। एवढ्या वेळेस बळ द्या, ताकद द्या, फुल ताकद आणि पाठिंबा आशीर्वाद द्या। पण 25 तारखेला मात्र साम टीव्हीच्या माध्यमातून जाहीर जोडून मराठ्यांना सांगतो, तुम्ही एक दिवस काम बुडवल्यामुळे जर माझ्या करोडो गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होणार असलं ना, एकाने पण घरी राहू नका। कुटुंब सगळ्यांनी नोकऱ्याला त्या दिवशी रजा द्या 2-2, 3-3 दिवसाच्या, सगळ्या अंतरवालीकडे 24 जानेवारीला फुल होणार आहे। पाटील, 25 जानेवारीला नेमकी सामूहिक आमरण उपोषण होणार आहे की तुम्ही एकटेच अंतरवली सराटीत उपोषणाला बसणार आहात? मी 100% बसणार, त्याच्यात काय मत दुमत नाही, पण सामूहिक पण होणार। कारण काय पोरं बसणार आहेत, काय नाही बसणार, पण काय बसणार, पण बंधन कोणावर नाही, बळजबरी नाही। ते जर बसले, आमचं लय मोठं प्लॅनिंग होती उपोषणाची, पण ते तब्येत खराब होईल, त्यांना नाही सहन व्हायचं। आणि ज्यांना सहन होतं ना, उपोषणाला बसणारा नाही सांगतो, साम टीव्हीच्या माध्यमातून जाहीर सांगतो, जेवर सहन होतं तवरच बस। मी खंबीर आहे समाजाला द्यायला, मी खंबीर आहे। तुम्ही फक्त नुसते येऊन बी बसले इथं तरी लय झालं। फक्त 25
जानेवारी मात्र मराठा समाजाला लक्षात ठेवा. एक बी माणूस घरी नाही पाहिजे महाराष्ट्रातलं एक. पण म्हणतात तिकडे लय गर्दी नको, गर्दीच करायची. जेवढी गर्दी होईल तेवढं सरकार लवकर आरक्षण देईल. तुम्ही फक्त एकदा तुफान ताकते ना राज्यातल्या मराठी या सरकार कसं देत नाही ना बघतोच त्यांच्याकडे मी बी. तुम्ही टेन्शन नका घेऊ. फक्त तुम्ही एक दिवस सगळेजण येण्याचं काम करा. सहकुटुंब पुरं गावच. गावात माणूसच नाही राहिलं पाहिजे, नुसते कुत्रे राहिले पाहिजे गावात. पाटील, मनोज जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं महायुतीनं बक्षीस दिलं असं म्हणत छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. खरं तर आता नवीन सरकार अस्तित्वात आलंय आणि ओबीसी नेते ज्यांना म्हणलं जातं छगन भुजबळ, त्यांना मंत्रिमंडळात यावेळी स्थान देण्यात आलेलं नाही. तुम्हाला विरोध केला म्हणून त्यांना मंत्रिमंडळात घेतलं नाही असं काही आहे का? त्यामध्ये त्याचं नका विचार जो बधीर जमात सगळ्या दुनियाचं ती काय खरं होतेच. त्याला मिळालं की बाकीचे काय ओबीसीत नाहीत का? तो एक तर महाविषय नाही, ते राजकारणात त्या सरकारचा विषय. सरकारने कम दिलं नाही आता मला काय माहिती. मी गरीब माणूस आहे, मग का हात पुरायचं राहू तिथं. मी गरीब माणूस आहे, साधा माणूस आहे, मग काय खरं आहे. मग काय त्याचं आता त्याचा खोटं उपटायला लागले त्याला मी काय करू. त्यांचं असं म्हणणं आहे, तुम्हाला अंगावर घेतलं म्हणून सरकारने बक्षीस, म्हणजे महायुतीने त्यांना बक्षीस दिलं. अरे बाबा तू काही बरळशी, तू काही बरळशीन त्याला काय मग नाव घ्यायची गरजच काय तुला. मी तो नाव घेतलं का 2-3 महिने हे तुला बोललो काय घेतलं तुला काय तो तोंडावर थुकलो का मी. काय गरज जर तुला मग नाव घ्यायची. तो या कर्माचे फळ तो भोगायला लागला, तुला मिळालं मग नाही का ओबीसीवर अन्याय होत. तुझा वर मंत्री होता काय दिलं रे गोरगरीब ओबीसीला. तो तुला नाही मिळालं की ओबीसी लय नाराज झाला. काय नाही झाला, आयला आमचं चांगलं होतं राव. आमचं काही वैर नाही धनगराचं आणि मराठ्यांचं. त्या दलिंदरांनी भांडण आमचं घेण्या नाराज पसरल्या. ते प्युअर दलिंदर आहे, काहीच नाही. बरं आरक्षण त्यांचं मागत नाहीत आम्ही धनगराचं, त्यांचं वेगळं आहे. याला आम्ही दोघं जरी एक झालोत ना तर राज्यात सत्ता पालटात आरक्षण सुद्धा मिळतील. हे दलिंदरांनी याच्या स्वार्थासाठी राजकारणी येऊ याचा राजकीय फायद्यासाठी यांनी गोरगरीब ओबीसी आणि मराठ्यात नाराज पसरल्या. मेन तेवे मराठ्यांचं आरक्षणाचा मारेकरी पण तेवे आणि मराठ्यात आणि ओबीसीत नाराजी पसरणारा बी मेन तोच आहे. त्याला दिलं नाही आणि ते आमच्यावर ढकली दे. ते सरकारचा प्रश्न आहे, ते आमचा प्रश्न नाही. तू घे नको घेऊ, तिकडं तू कुंकड होय, तिकडं पाकिस्तानचा अध्यक्ष होय, नाही तर ओबामाच्या जागेवर जा ट्रम्पचा अध्यक्ष होय. काय घेणं आहे मला. नाही तर तू वडगाण मासे धर समुद्रात. मग काय गुतलंय तू आवाज. तो नाव तरी घेतो का मी लोकांचं. आणि बाकीचे त्याचे काय पोटदुखी माहिती आहे का तुम्हाला. त्याचे हे असा अंदाज आहे. हे बाकीचे लय मोठे झालेत ना ओबीसीचे मंत्री, त्याची ती पोटदुखी असं त्याला सहन नाही होत. त्याला सहन नाही होत लोकांचे लेकर मंत्री झाले. त्याला पाहिजे सगळं आता गड्डा खायला लागू, सगळं एकट्याला लागत त्याला. हे बाकीचे नाही का ओबीसीचे हे कामं करतील ना. का तू असल्यावर काम होते तू असे. प्रत्येकाचा दारात रेल्वेचे रुळच आणून ठेवले तो ओबीसीच्या प्रत्येकाच्या जागेवर सगळं असं त्यांना सोन्याचेच घर बांधून दिले तो. गोरगरीब मायक्रो ओबीसी तर पुरा मेला तो आहे. मुळे सगळे ओबीसी होत्यात आणलेत त्यांनी आणि सांगत आणि जे देतं ना त्याच्यावरच खडे फुडी दे. आता बदले चांगले होता त्याचा पक्षाचा अध्यक्ष, आता लय वाईट झाला. ते पक्ष मोड्या येऊ पक्ष मोड्या याला नाही दिलं की पक्ष मोडी ती शिवसेना मोडीली. त्या ठाकरे साहेबांनी एवढं मोठं केलं त्याला, बाळासाहेबांनी त्यांचा कार्यक्रम लावला येणे. इतकं दलिंदर येते. घर मोड्या येतो, घर मोड्या येतो. त्यांनी ते दुसरी शरद पवारची राष्ट्रवादी मोडीली, आता अजित पवारची मोडील आणि भाजप मोडीन. ते सगळं गोत्यात भाजपला आणतात, देवेंद्र फडणवीसला गोत्यातच आणणार ते. आता ओबीसी उठवीन त्याच्या विरोधात. हे इतकं दलिंदर येते. फडणवीसच्या विरोधात ओबीसी उठीन आता आणि कुंकड आंदोलन करायला हवे. ते बी ना मध्ये फेकून देते. काय का देईन ते बस जेलात जाऊन मर तिकडे कवर गप राहायचं. काय एखादबार नाही मिळत काय होतं, मिळालं कोणा तरी लेकराला ओबीसीच्या आनंद व्यक्त करायचा त्याच्यात. यालाच पाहिजे सगळं. आणि ते मग काही संबंध नाही त्याचा. जाऊन तिकडे मी गरीब माणूस आहे, मग हात पुरत वाईट केला त्याचं पद घालायला त्याला. मी गरीब माणूस चाललंय मग आपलं. 25 जानेवारी पर्यंत तुम्ही नवीन सरकारला वेळ दिलेला आहे. शेवटचं तुम्हाला वाटतं का सरकार तुमच्या मागण्या मान्य करेल या काही दिवसामध्ये? सरकारला मागचे तेच होतं, आता तेच आहे. त्यांना मागाई संधी दिली होती, आता बांधली. 25 जानेवारी अंगावर घेऊ नये. मला बाकी काय माहित. 25 जानेवारी सरकारने अंगावर घेऊ नये. 25 जानेवारीच्या नंतर मराठा इतका उसळणार आहे भयंकर ताकदीनं. मराठ्यांचं वादळ पुन्हा एकदा उसळणार आहे याच अंतरावली. 24 जानेवारीला लॉक होणार सगळं. घराघरातले मराठी इकडं आशीर्वाद बळ पाठबळ द्यायला येणार आहेत 25 जानेवारीला. तुफान मराठी 25 जानेवारीला अंतरावली येणार आहे. संयम सुटून देऊ नका मराठ्यांचा. तुम्ही मराठी अंगावर घ्यायचे, प्रत्येक वेळेस मराठ्यांशीच बेमानी करायची. ह्या भानगडीत पडू नका. एक शब्दही बोललो नाही आणि बोलणार बी नाही 25 जानेवारी पर्यंत. मग सोडणार नाही.
सोडणार नाही. नाही पळता भुई कमी करते ना मराठी. सरकारपेक्षा मराठाच मोठा आहे हे सिद्ध करणार मराठी. काय सरकार आणि फरकार, सरकार आलं नामका झालं ना, हेट, काय नाही आलं काय काय नाही. तुम्ही जर धोका दिला ना तुम्हाला कोल्लं फिरूनच देत नसतात मराठी. त्या भानगडीची पडू नका. मला एवढं सांगायचं. 25 जानेवारीपर्यंत तुम्हाला वेळ आहे. 25 जानेवारी 2025 पर्यंत आमचं आरक्षण देऊन टाका आणि मजा येणं तुमचं चालून द्या. नाही तर मजा फिजा गेली. मजा नाही मग तुम्हाला. हे होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील. खरं तर नव्या सरकारला जरांगे पाटलांनी नवा अल्टिमेटम दिलेला आहे. 25 जानेवारीपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर पळता भुईत थोडी पडेल असा प्रकारचा गंभीर इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, अंतरवाली सराटी, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.